हॅलो फ्रेंड्स, तर आज मी फिश फ्रायची रेसिपी करत आहे. तर इथे माझ्याकडे हलवा आहे. हलव्याचे बारीक पातळ पीस करून घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतले आहेत. आणि इथे मी काही मसाला घेतला आहे. याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि मीठ सगळं घालून मी हे आधी मसाला मिक्स करून घेणार आहे आणि मग तो फिशला लावणार आहे. यात मी एक अर्धा लिंबूसुद्धा पिळून घातला आहे, ते सांगायला विसरले होते. खरं तर नेहमी फिश फ्राय करताना मी एक वाटण तयार करून घेत असते. त्यात आलं लसूण आणि कोथिंबीर असतं. मिक्सरला बारीक वाटून घेते. पण ह्यावेळेस माझ्याकडे आलं लसूणची रेडीमेड पेस्ट होती, म्हणून मी काही ते वाटण केलं नाही आहे. पण ह्यामध्येच मी नंतर वरून कोथिंबीर घातली आहे. तर इथे मी आता फिशला मसाला लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान कलर आला आहे आणि त्यात कोथिंबीरसुद्धा खूप छान लागली गेली आहे. तर आता हे मी जवळजवळ 2-2.5 तास असंच ठेवणार आहे मॅरिनेशन करून. त्यानंतर फिश फ्राय करायला घेणार आहे. तर आता जवळजवळ 2-2.5 तास झाले आहेत. तर आता हे फिश फ्राय करायला घेते. त्यासाठी मी आधी रवा, तांदळाचं पीठ, थोडं कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घातलं आहे. ते व्यवस्थित चांगलं पीसला कोट करून घेऊन मग ते फिश फ्राय करायचं आहे. तर इथे मी 2 हलव्याचे तुकडे ठेवले आहेत फ्राय करण्यासाठी. ते अगदी स्लो गॅसवरती नाही करायचे, मिडियम गॅसवरती किंवा थोडंसं हाय फ्लेमवरती केलं तरी चालतात. कारण फिश फ्राय होण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत, ते होतात लगेचच. पण फक्त थोड्या दोन्ही बाजूने ते चांगले भाजले गेले पाहिजे. तर इथे बघू शकता, दोन्ही बाजूने फिश व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्यातलं तेल नितळण्यासाठी मी थोडंसं असं पॅनच्या साईडला ठेवते आणि थोडासा पॅन असा क्रॉस करून ठेवते, म्हणजे फिशमधलं सगळं तेल नितळतं खाली आणि अजिबात तेल राहत नाही. तर तुम्ही बघू शकता की सगळं तेल फिशमधलं खाली नितळून गेलं आहे. तर आता हे मी वियांसाठी सर्व करत आहे. बघूया त्याची रिॲक्शन काय आहे. त्याला फिश खूप आवडतात आणि हलवा म्हणजे त्याचा खूप फेवरेट आहे. तर आता बघूया की त्याची रिॲक्शन काय आहे ती. मला फिशसोबत चपाती खायची सवय आहे आणि ती सवय मी वियांनासुद्धा लावली आहे. त्यालासुद्धा मी फिशसोबत चपाती चालते, कारण नुसतं फिश दिला तर तो चपाती अजिबात खात नाही, म्हणून मी त्याला चपातीसोबत फिश चालते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.